जेफी इन्फ्राच्या बांधकामास्थळी क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। मृत तरुणाच्या वडिलांनी या दुर्घटनेशी संबंधित विकास कामाला जबाबदार धरत जेपी इन्फ्रा विरोधात तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। दुर्घटनेनंतर माध्यमांशी बोलताना दुःखी वडिलांनी माझा मुलगा निष्काळजीपणामुळे गेला, आम्हाला न्याय हवा आहे। पोलिसांनी जेफी इन्फ्रा विरोधात तातडीने FIR नोंदवून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी भावनिक मागणी केली आहे। दरम्यान जेपी नॉर्थ परिसरातील सोसायटी धारकांनीही या मागणीला पाठिंबा दिलाय। रहिवाशांचे म्हणणे आहे की बांधकामातील सुरक्षतेच्या त्रुटी आणि निष्काळजीपणाबाबत त्यांनी अनेक वेळा जेपी इन्फ्राकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले। रहिवाशांच्या मते जेफी इन्फ्रा मनमानी कारभार करत असून रहिवाशांच्या सुरक्षतेकडे दुर्लक्ष केले जात आहे। वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही, त्यामुळेच आज ही दुर्दैवी घटना घडली असा आरोप त्यांनी केलाय। या दुर्घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण असून मृताच्या कुटुंबियांसह रहिवाशांनीही दोषींवर कठोर कारवाई, निष्पक्ष चौकशी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बांधकाम सुरक्षतेचे नियम कडेकोटपणे लागू करण्याची मागणी केली आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी विजय गते। आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल। काल संध्याकाळी 7:30च्या दरम्यान जेपी इन्फ्रा परिसरामध्ये जी घटना घडली, या घटनास्थळी आता आपण आहोत। तुम्ही माझ्या सोबत बघू शकता की काय भयावह परिस्थिती आहे इथे। गाड्या वगैरे, ह्या गाड्यांचा किती चुराडा झालेला आहे। 15 ते 20 गाड्यांचा हा चुराडा झालेला आहे। ह्या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। विशेषतः म्हणजे माझ्या सगळ्या ह्या गोष्टी तुम्ही बघू शकता। हा जो क्रेन आहे हा केवढा भयानक आहे, हे दृश्य पाहूनच आपल्या अंगावरती काटा येईल। विशेषतः म्हणजे हा जो सगळ्यात मोठा जो आहे रोड, हा एका 21 वर्षीय तरुण मुलावरती पडला आणि त्या मुलाला आपला जीव गमवावा लागला। विशेषतः म्हणजे मी आपल्या कॅमेरामॅनला सांगू शकतो, इथे एक मंदिर आहे। या मंदिरामध्ये दर संध्याकाळच्या वेळेत आरती होते। आरती वेळी ह्या सोसायटी मधल्या सर्व महिला इकडे एकत्र जमतात, परंतु काल काही कारणास्तव त्या महिला एकत्र न आल्यामुळे अजूनही ही दुर्घटना फार मोठी झाली असते। तुम्ही बघू शकता, हे एवढा मोठा हा भयावह ह्या सगळ्या गोष्टी इथे आहे। हे दुचाकीचं ते एवढं नुकसान झालेलं आणि हे एका 21 वर्षीय तरुणावरती पडलेलं आहे। या संपूर्ण गोष्टीमुळे खरंच अंगावर काटा येण्यासारखं आहे। परंतु आपण आतापर्यंत पुस्तकामध्ये वाचलं आलेलं की माणसाने माणसाशी माणुसकाप्रमाणे वागावे, परंतु ह्या संपूर्ण गोष्टी फक्त पुस्तकाच्या पानावर राहिलेत का? या संपूर्ण 21 वर्षीय जे व्यक्ती, जो मुलगा मृत झालेला, त्याच्या वडिलांनी ह्या बिल्डरवरती गुन्हा दाखल करण्यासाठी काल पोलीस ठाण्यामध्ये पायऱ्या लोक त्या पोलीस ठाण्यामध्ये गेल्याच्या नंतरही पोलिसांच्या मार्फत सांगण्यात येते की कंत्राटदारावरती गुन्हा दाखल करा, पण बिल्डरवरती करू नका। म्हणजे माणुसकीपेक्षा पैसा मोठा झाला का, हा फार मोठा प्रश्न हा निर्माण झालेला आहे। या संपूर्ण गोष्टीवर मृतकाचे जे वडील आहेत, या व्यतिरिक्त ह्या सोसायटीतले काही सदस्य आहेत, नेमक्या यांच्या भावना तरी काय आणि नेमक्या यांनी म्हटलं तरी काय, आपण जाणून घेऊ। आमच्या बिल्डिंगच्या सेक्रेटरीने या लोकांना किती वेळा सांगितलं आहे जेपीला की हे क्रेन काढा इकडनं, हे चुकीचं आहे, काय पण होऊ शकते। आणि झालं, काल माझा मुलगा गेला, तो बसलेला तिकडे देवळात आपल्या फोनवरती गेम खेळत होता, त्याची काय चुकी नाही। तिकडे संध्याकाळी 7-7:30 वाजता आरती पण होते, काल नव्हते, बायका नव्हत्या, बायका गेलेल्या बाहेर, नाही तर मोठा दुर्घटना झाली असती, मोठी दुर्घटना झाली असती। आणि आमच्या बिल्डिंगचे जेवढे मेंबर आहेत ते कधीपासून सांगतात त्यांना, आणि पोलिसने माझा काय FIR घेतलं नाही। मी सांगतोय या बिल्डरच्या बद्दल करा, ते मला सांगतात कॉन्ट्रॅक्टर, क्रेन ऑपरेटर, मी त्याच्याबद्दल मला माहीत नाही। मला बिल्डरवरती FIR पाहिजे, नाहीतर मी माझ्या मुलाची बॉडी नाही घेणार ताब्यात। आता तुम्हाला कोणते राजकीय नेत्यांनी किंवा पोलिसांनी का असं काय कॉन्टॅक्ट वगैरे काय झालाय का? नाही, असं काहीच नाही झालंय। पोलीस स्टेशन मध्ये गेल्याच्या नंतर 4.5 तास 5 तास तुम्हाला थांबवून ठेवतात, 6 तास आणि अद्याप तरी गुन्हा नोंद झालेला नाही। या संपूर्ण गोष्टीकडे आपण कसं बघताय? काय सांगणार सर, एक साधारण माणसाचा जीव कायच आहे, लितापोती करताय, लितापोती। म्हणजे जे बिल्डर आहेत त्यांचाच जीव आहे, बाकी लोकांचा जीवच नाही। आम्ही टॅक्स भरतो, आम्ही त्यांना पे देतोय, आणि हे आमच्यावर हे करतात। कसलं महाराष्ट्र सुरक्षित आहे?
आता आपली एकच मागणी आहे का जोपर्यंत बिल्डरवरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण मुलाची डेट नाही करा. FGS सोसायटीचं जिथं आता इन्सिडेंट झालाय त्या सोसायटीचा मी सेक्रेटरी आहे. काय सांगाल तुमच्या सोसायटीमध्ये एवढा मोठा हादसा झालेला आहे, शेकडो गाड्या या कुचलल्या गेलेल्या आहेत, कसं होत आहे? काल 7च्या सुमारास हा हादसा झालेला आहे इकडे. 7 वाजल्यासनं हा जेपीचा क्रेन आहे, त्यांच्या बाजूला एक पार्किंगचा टॉवर चालू आहे बनवायला इकडे. ऑलरेडी याचं सुरुवातीच्या काळामध्ये 7 माळ्याचंच परमिशन होतं. ऑलरेडी हा पहिला गार्डन झोन होता. गार्डन झोन हटवून त्या लोकांनी पार्किंग 7 माळ्याची तिथे हे घेतली होती. आता 7 माळ्याचं ते जवळजवळ 11 माळा झालेला आहे, तरी त्याच्या प्रशासनाचं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. ही क्रेन ऑलरेडी बसवलेली आहे, ती दोन्ही बिल्डिंगच्या मध्ये बसवलेली आहे. इथं ना जागा आहे आपल्याकडे, काही आहे. त्यांना ऑलरेडी पहिलाच आम्ही सांगितलं होतं की इथं क्रेन बसवू नका तुम्ही त्या ठिकाणी, कारण सोसायटीचा मधला हिस्सा आहे हा तिकडे. तरी पण त्या लोकांनी क्रेन बसवलेली आहे. रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत यांची कामं चालू असतात. पोलीस टोटली यांना मिळालेले आहेत. एक कॉल केला तर फक्त येऊन फक्त काम बंद करतात, अर्धा तास काम नंतर परत चालू होतं. टोटल ह्या लोकांनी आम्ही लेखी पोलीस याला कंप्लेंट केली होती सोसायटीकडून. बिल्डरला आम्ही लेटर दिलेले आहेत. कालचा जो हादसा झाला त्याच्यामध्ये एकाची दुःखद निधन झालेलं आहे इथे त्या ठिकाणी, आणि एक इंजुरी आहे, सिरियस आहे. ते जवळजवळ माझ्या 15 ते 20 गाड्या इकडे आमच्या स्क्रॅप झालेल्या आहेत, बाईक्स झालेल्या आहेत इकडे. जनरेटर आमचा 30-35 लाखाचा जनरेटर आमचा पूर्ण ब्लास्ट झालेला आहे इथे. त्याच्यामुळे आणि ही जबाबदारी घ्यायला आता कोणीही स्वीकारत नाही. ही जबाबदारी घ्यायचं पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलिसांचं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही कंप्लेंट करा, पण बिल्डरकडून तुम्ही कंप्लेंट करू नका. बिल्डर याच्यामध्ये येत नाही, कॉन्ट्रॅक्टर येतो. पण विषय आमचा असाच आहे, जर का आता माझ्या सोसायटीमध्ये काही इन्सिडेंट झाला असता तर सेक्रेटरी तुम्ही केस केली असती का? बिल्डिंगवर केली असती ना, का सेक्रेटरी स्वतःच्या याच्यावर घेतला असता केस? तसं तुम्ही, तुमचा प्रोजेक्ट आहे, जेपीचा प्रोजेक्ट आहे, तुम्ही सब कॉन्ट्रॅक्टर ठेवलाय, कॉन्ट्रॅक्टर ठेवलाय, ते तुम्ही बघा ना चौकशीमध्ये. आम्हाला सध्या हा जेपीचा कॉन्ट्रॅक्टर आहे ना, जेपीच्या कॉन्ट्रॅक्टरवर ही केस झाली पाहिजे. काल रात्री आम्ही 7-7:30 वाजल्यापासून पोलीस स्टेशनला आहे, रात्री 4:30 वाजेपर्यंत आम्हाला तिथं बसवून ठेवलेलं आहे. ना आमच्या FRI घेतलेली आहे, ना आमचं ऍप्लिकेशन सोसायटीचं घेतलेलं आहे. सोसायटीच्या ऍप्लिकेशनमध्ये फक्त जेपीचं नाव लिहिलं होते. त्यांचं एवढंच हे होतं की तुम्ही इथलं नाव काढा, हे जेपीचं कॉन्ट्रॅक्टरचं मी तुम्हाला नाव देतो ते टाका. म्हणजे तुम्ही काय सगळे मॅनेज झालेले आहात का इथे सगळ्या गोष्टीमध्ये? यासाठी पोलीस तुमच्यावरती प्रेशर टाकत होते. टोटली पोलिसांनी प्रेशर टाकलेलं आहे की जेपीचं इथं बिल्डरचं नाव आम्ही घेता येणार नाही तुम्हाला, जिथं आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करावी लागेल, नंतर आम्ही तुम्हाला नाव सांगू कोणाचं. पण आमचं सध्या आमची FRI कुणावर आहे? जेपीवर आहे. मग तुम्ही ती पहिला FRI घ्या ना, चौकशी करा, नाही करा हे तुमचं काम आहे, हे सोसायटीचं काम नाही आहे. आमचं डॅमेजिंग झालेलं आहे, आमचं नुकसान झालेलं आहे, आमचं ते एका 22 वर्षाचा मुलगा इथे लॉस झालेला आहे, हे आमचं झालेलं आहे ना. मग तुम्ही आमची FRI घ्या, तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं ते तुमची इन्व्हेस्टिगेशन करा. नंतर काय भूमिका राहील तुमच्या? आमची भूमिका एवढीच राहील, जोपर्यंत आता ऑलरेडी त्या लोकांनी अजून बॉडीचं पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे, ते रात्री त्यांची परत धमकी हे करून ते लोक येऊन इकडे हे जे बी गार्डन पडलेलं आहे ते कापण्याचा प्रयत्न करत होते आणि इथला पुरावा नष्ट करत होते. इथे आम्ही टोटल सोसायटीच्या लोकांनी त्यांना अपोज करून त्यांना आतमध्ये येऊ दिलेलं नाही. जोपर्यंत आमची FRI होत नाही बिल्डरच्या याला, आम्हाला कुणावरही हे करायचं नाही. तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा, काहीही करा, हे नंतरची तुमची पुढची गोष्ट आहे. सध्याच्या स्थितीला आमची फक्त एवढीच मागणी आहे त्यांच्याकडे, तुम्ही बिल्डरवर FRI घ्या आणि पुढची चौकशी करा आणि आम्हाला कन्सल्ट पर्सन द्या की ह्याला जबाबदार कोण. कल रात को 7:30 बजे ये इंसिडेंट हुआ। उसके बाद से हम 9:30 बजे से पुलिस स्टेशन में हैं। मैं उनके पिताजी के साथ में हूँ अंदर केबिन में, पुलिस स्टेशन के अंदर रात के 3:30 बजे तक। पूरा का पूरा एज अ सिटीजन मुझे ऐसा लग रहा था कि पूरा पुलिस स्टेशन एक ऑलरेडी स्टोरी बना के कर चुका है अपनी, और हमको बोल रहा है कि आप आपका स्टोरी चेंज कीजिए और आप जेपी डेवलपर का नाम निकाल के आप कॉन्ट्रैक्टर का नाम डाल दीजिए उसमें। मतलब एक बेचारा बच्चा जा चुका है, उसके पिताजी पुलिस स्टेशन में बैठे हैं, वाइफ और छोटे बच्चे हॉस्पिटल में बैठे हैं, और ये 8 घंटे तक पुलिस स्टेशन में सिर्फ वो ये लड़ाई लड़ रहा है कि मेरा कंप्लेंट तो लीजिए। सबसे बड़ा प्रॉब्लम ये हो गया कि कंप्लेंट लेने के लिए कोई रेडी नहीं है। एक सिंपल FIR जिसमें हम बोल रहे हैं कि जेपी इंफ्रा इन्वॉल्व है, बट वो बोल रहे नहीं कॉन्ट्रैक्टर का नाम यहाँ पे आएगा। हमको तो ऐसा लग रहा है पुलिस मैनेज है। पुलिस ही नहीं, सिविक बॉडी, पुलिस, जितने भी पॉलिटिशियंस है, सब मैनेज्ड है। एक आम आदमी का वैल्यू यहाँ पे कुछ नहीं रहा है। जब आम आदमी का सही में यहाँ पे वैल्यू कुछ नहीं रहा है कि कोई अभी तक यहाँ के MLA आए नहीं है। यहाँ पे कोई आया नहीं अभी तक MLA यहाँ पे विजिट करने के लिए। भाजपचे आमदार काल आले हा, होते. पण ते इकडचे आमदार नाही आहेत, इकडचे आमदार सरनाईक आहेत, ते आले नाही आहेत अजून। 3:30 बजे तक वो बेचारा आदमी सिर्फ अपने बेटे के लिए कंप्लेंट के लिए लड़ रहा है, वो अभी तक नहीं हुआ है। पूरा पुलिस स्टेशन में हम लोग 400 लोग हैं, 400 लोगों को भी अवॉइड किया जा रहा है। सोचिए कितना बड़ा प्रेशर, क्या लेवल पे आया जा रहा है कि बिल्डर लॉबी कितना स्ट्रांग है, ये हमको कल दिख के आ गया। काय भूमिका राहील तुमची? अभी हम तो कंप्लेंट करेंगे, प्रोटेस्ट करेंगे, सभी चीज करेंगे जो हमारा, हम सेंट्रल लेवल पे भी ये लेके जाएंगे। स्टेट गवर्नमेंट से हमारा भरोसा उठ चुका है, चाहे वो CM ही क्यों ना हो।
सब पे उठ चुका है। कल लोकल एमएलए नरेंद्र नेताजी का भी इंटरव्यू हमने देखा। इंटरव्यू में इन्होंने ये क्लियरली स्टेटमेंट दिया हुआ है कि जो भी गाड़ियों का नुकसान वगैरह हुआ है वो नुकसान तो इंश्योरेंस कंपनी भरपाई कर देगी। तो इसमें अभी बिल्डर के ऊपर या उसके ऊपर एक्शन लेने का कोई जरूरत नहीं है, या वो जवाबदार नहीं है, या कौन जवाबदार होगा वो हमें नहीं पता है। जब हम बता रहे हैं कि प्रोजेक्ट अगर जेपी इंफ्रा का है या जेपी नॉर्थ का है, बिल्डर जेपी है, तो आप जेपी पे एफआईआर लॉन्च तो कीजिए। बाद में वो तो कोर्ट डिसाइड करेगा कि हु इज द रिस्पॉन्सिबल पार्टी, वेदर वो जेपी है या फिर उसके कॉन्ट्रैक्टर है, वो तो कोर्ट डिसाइड करेगा ना। पुलिस क्यों डिसाइड कर रही है, अभी से क्यों वर्डिक्ट दे रही है कि वो कॉन्ट्रैक्टर का गलती है और जेपी का बिल्डर का नहीं है। तो हमारा कहना यही है कि हम लोग तो लास्ट तक फाइट करेंगे एंड वी नीड द जस्टिस फॉर द लाइफ ऑफ valuable life of a person and the family who has suffered from this incident, and we do not want, because this ladder is still hanging and it is basically flying. तो ये लेडर भी अभी कभी भी गिर सकता है। अगर ये भी अगर गिरा तो इसका जवाबदारी कौन लेगा? पोलिसांना प्रेशर द्यायला पाहिजे, बाबा साईडवर जावा आणि त्यांची कंप्लेंट रजिस्टर करा, हे गृहमंत्र्याला मी तुमच्या मार्फत सांगू तो इच्छितो। खरोखर अत्यंत दुर्दैवी घटना काल घडली। सोसायटीचे पदाधिकारी जितू दाभाडे असू द्यात, सगळ्या लोकांनी सांगितलं, आम्ही तुरंत आलो, आलो तर बघितलं एवढी घटना बेकार आहे की खरोखर त्यावेळेला लोक इकडे मंदिर आहे आरतीला येतात, पण त्या आरती लेट झाली का म्हणजे येऊ शकले नाहीत। पण काही मुलं खेळण्यासाठी येतात, पाऊस असल्यामुळे काही लोक उतरले नाहीत। जर लोक जर खाली असतील किती मोठी दुर्घटना घडली असती, किती लोकांचे निष्पाप लोकांचे जीव गेले असते। तर एक व्यक्तीचे मृत्यू झाला। आम्ही काल पोलीस स्टेशनला फोन केला, मी स्वतः राहुल पाटील साहेबांना फोन केला, पाटील साहेब तुम्ही लवकर या इकडे, खूप मोठी घटना झाली। त्याच्यानंतर सगळे आले, सगळ्या गोष्टी डीसीपी साहेब येऊन सुद्धा तक्रार घेतली जात नाही। मला समजत नाही, डीसीपी साहेबांनी स्वतः यांनी बघितलं की ह्या गोष्टी काय झाली ते काय नाही, मला तेच समजत नाही। राहुल चव्हाण साहेब एवढे चांगले सक्षम, त्यांचा मीरा भाईंदरमध्ये एक ओळख निर्माण झाले, त्यांच्यासारखं व्यक्ती येऊन जर ती तक्रार होत नसेल तर खरोखर ही चुकीची गोष्ट आहे। आणि खरोखर ह्या सोसायटीचं खूप नुकसान झालेलं आहे, गाड्यांचं सुद्धा सगळ्या गोष्टी एका याची व्यक्तीची हे झाले। मी शिवसेनेच्या वतीने मी अजूनही सांगतो, आता पुन्हा एकदा आम्ही शिवसेनेचे शिष्टमंडळ आम्ही पोलीस स्टेशनला जाणार आहे। तुम्ही काय कारवाई केलं आहे, एफआयआर घेताय की नाही, नसेल घेता तसं आम्हाला लेखी द्या, काय एफआयआर घेत नाही, तुमच्यावरती कोणाचा दबाव आहे याचा आम्हाला कळवा। आणि एफआयआर झाल्याशिवाय आम्ही शिवसेनेमध्ये सुद्धा गप्प बसणार नाही। तरी मंत्री महोदय अजून इथे फिरकले नाहीये, मंत्री महोदयांच्या कानावर टाकले का ही गोष्ट? हो झालं, मी रात्री मंत्री महोदयांच्या प्रताप सरनाईक साहेबांनी स्वतः राहुल पाटील साहेबांना कॉल केला, जी काही घटना असेल त्यांच्यावरती त्वरित कारवाई करा, सगळ्या गोष्टी निर्देश दिले। रात्री सरनाईक साहेबांचं माझं बोलणं झालं, मी राहुल पाटील साहेबांना बोलणं सुद्धा करून दिलं आणि त्यांनी डीसीपी साहेबांशी पण साहेब बोललेत की बा तुम्ही लवकरात लवकर याच्यावरती कारवाई करा, काय घटना कुणावरती कारवाई करायची काय, तर सरळ सरळ दिसतंय ना जेपी बिल्डर, अजून काय पाहिजे तुम्हाला, काय हे कुणाचं काम चालू आहे, बोले तर कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टरचा मालक कोण आहे, जीपीच आहे ना, जीपी वरती का ना कोण एफआयआर व्हायला, काय कुणाचा दबाव ह्या गोष्टीच्या वरती? आणि मला एकदम खरोखर असं वाटतं, ठीक आहे आमचे मंत्री महोदय तर ठीक आहे, काही दौऱ्यासाठी बाहेर स्वतः इथे आमदार येऊन येतात, 145चे आमदार येऊन ते अशी स्टेटमेंट देतात की एकदम अरे बापरे बाप, म्हणजे इथे गाड्या इन्शुरन्स मध्ये, म्हणजे तुम्ही काय जेपीने तुम्हाला काय पाठवले का स्टेटमेंट द्या, तुम्ही एवढी स्टेटमेंट द्या तेवढी स्टेटमेंट द्या। हा, इथे स्थानिक नगरसेवक घटना होऊन 2-2, 3-3 तासाने येतात, ही स्थानिक नगरसेविका इकडे राहत आहेत, म्हणजे याचा अर्थ जेपी बिल्डर कुणाशी मॅनेज आहे काय मॅनेज तुम्हाला समजून गेला असेल। तर त्यासाठी बघा, हे तर राजकारण आपल्याला आणायचं नाही, ज्यांच्यावरती जे सगळ्या गोष्टी ज्यांच्यावरती अन्याय झाला, जी बिचारी फॅमिलीची एक डेथ झालेली आहे, त्यांना योग्य ते न्याय मिळावा। आणि योग्य त्यांचं एकच म्हणणं आहे किंवा ज्याच्यामुळे गोष्टी घडलेल्या आहेत, जो मेन सूत्र आहे त्याच्यावरती कारवाई व्हावी आणि ही रास्त आहे। त्याच्यासाठी शिवसेना असू द्या, आम्ही सगळं जे काय असेल आम्ही त्याच्यासाठी प्रयत्नशील आहोत की ती एफआयआर व्हावी। बघा आता त्यांचा मी बोलू नाही शकत, काय मी माझा करू शकतो। मी आलोय यांच्यासाठी, एक 21 इयर्स ओल्ड मुलासाठी मी आलोय, मी 22 इयर्सचा आहे, मी एक युथ आहे आणि एक युथने आपला लाईफ गेलंय, त्यांचं एक लाईफ गेलंय एक युथचं, तर त्याच्यासाठी मी इथे आहे। माझा एकच प्रश्न आहे की एक मुलाच्या बापासला रात्री पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो सकाळी 4 वाजेपर्यंत तिथे बसत होता, त्याला न्याय नाही भेटत होता, त्यांना काय न्याय नाही भेटलं, त्यांचं काय मेन होतं, त्यांचं आपल्या फॅमिली संगती हसायला पाहिजे होतं, ते फॅमिलीच्या सोबत त्यांना हसायला पाहिजे होतं, त्यांची वाईफ संगती जो पेनमध्ये आहे तिथे हसायला पाहिजे, पण ते आपले न्यायासाठी ते लढतात, त्यांच्या मुलग्यासाठी ते लढतात आणि काय लढतात, एफआयआर साठी। पोलिसचा काय फर्ज बनतो, एफआयआर व्हायला पाहिजे, लोकांना त्रास नाही व्हायला पाहिजे, पण आपले सिटीजन लोकांना त्रास होतो एक एफआयआर खाली, एक एफआयआर साठी, आणि जो त्यांचा हक आहे आणि ते हक त्यांना नाही भेटत, तर मी तारेन विंचर मेंडोनचा त्यांची संगती उभा आहे आणि लास्ट पर्यंत आहे, त्यांना न्याय द्यायचं आपलं फर्ज बनते। बघा, माझ्या माहितीप्रमाणे 2023ला विनयनगरमध्ये 22 मजली बिल्डिंग
नरेंद्र मेहता आणि महेंद्र कोठारी या दोघांची ती बिल्डिंग होती. तिथे पण अशीच एक दुर्घटना झाली होती. 22-23 वर्षाचा मुलगा वारला होता. तेव्हा पोलिसांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आणि एवढी मोठी घटना काल घडली. इथे नरेंद्र मेहता आमदार आहे मीरा भाईंदरच्या आणि इथे येऊन बोलतात ठेकेदारावरच कारवाई करा, त्यांना बिल्डरवर नको का. इथे जर ते बोलले बिल्डरवर कारवाई करा, मग तिथे त्यांच्यावर पण गुन्हा दाखल होईल. ही राजकारण समजून घ्या. नरेंद्र मेहता विकासक पण आहे, बिल्डर आहे, डेव्हलपर आहे. तिथे त्याच्यावर गुन्हा दाखल काश्मीर पोलीस स्टेशनने केली नाही, तिथे ठेकेदार. आणि इथे येऊन तो बोलतो ठेकेदारवर गुन्हा दाखल करा. सगळं काश्मीर पोलीस स्टेशनने कायदेशीर कारवाई करावी, आमदार लोकांची बाजू घेऊ नये. थे कि भाई ये देखो ये इतना बड़ा उसने खड़ा कर दिया. यहाँ पर रेसिडेंस एरिया है, यहाँ पर बच्चे भी रहते हैं, गाड़ी सब पार्किंग किया हुआ है और ये लोग को ये सब यहाँ रखने की जरूरत नहीं है. आज जवान बेटा 20 साल का ऑफ हो गया और ये सब हमारे बेटे के फ्रेंडों का गाड़ी चकमाचूर हो गई. बेचारा आज आप लोग भी एक पत्रकार, आपको मालूम है कैसे कैसे कमा के एक चीज अपन लेते हैं और वो सब गया. और एक हमारी शिकायत है कि पुलिस स्टेशन में ये बड़ा बिल्डर होके ये कंप्लेंट नहीं लिया. रात भर ये बच्चे हमारे रात भर बैठे रहे पर नहीं लिया. तो ये क्या चीज है, क्या है? तो क्या छोटे लोग को ऐसे ही मरने का क्या चिट्ठी के जैसा मर जाओ और कुछ करने का नहीं है? ये अच्छी बात है क्या? की वजह से रोज बच्चा हम लोग को देखने वाला, रोज मिलने वाला बच्चा और अचानक उसकी क्या गलती हो, तो बेचारे गाड़ी पार्किंग कर रहा था, पार्किंग कर एक्टिवा पे आया, पार्किंग कर रहा और वही टाइम पे उसको पकड़ लिया. आप देखोगे हमने देखा ये पूरा निकल गया, उसका पूरा मांस खून. भगवान ऐसा मौत किसको नहीं देना.